जगातील सर्वात मोठी संपत्ती म्हणजे आपलं शरीर हे लक्षात ठेवा असा जीवन मूल्यांचा अनमोल संदेश हबप निवृत्ती देशमुख इंदोरीकर महाराजांनी कोल्हापुरात दिला। कसबा बावड्यात पार पडलेल्या कीर्तन सोहळ्यात त्यांनी प्रबोधनात्मक कीर्तनातून समाज मनाला जाग केलं। कोल्हापूरच्या कसबा बावड्यातील पॅव्हेलियन मैदानावर डी.वाय. पाटील ग्रुप, श्रीराम विकास सेवा संस्था, तुकाराम महाराज मंडप आणि ज्ञानेश्वर महाराज मंडप यांच्या वतीनं भव्य कीर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात हबप निवृत्ती देशमुख इंदोरीकर महाराजांनी जीवन मूल्यांवर आधारित प्रबोधन करत समाजासमोर ताशेरे ओढले। जगातील सर्वात मोठी संपत्ती आपलं शरीर आहे, ते सांभाळा असा कानमंत्र देत त्यांनी शरीरावर प्रेम करण्याचं आणि रागावल्यावर शांत राहण्याचं महत्त्व पटवून दिलं। हृदयविकारापासून दूर राहायचं असेल तर वाईट बोलणं ऐकून विसरायचं आणि आनंदानं जगायचं असंही त्यांनी सांगितलं। वारकरी संप्रदायाचं महत्त्व पटवून देताना संत हे वारकरी संप्रदायाचा प्राण आहेत आणि कलियुगात माणसाला संतांशिवाय जगणं अशक्य आहे असं त्यांनी यावेळी नमूद केलं। आई वडील आणि संत हेच आपलं खरं भलं चिंतात असा सल्ला देत त्यांनी भजन, सेवा आणि चांगल्या संगतीवर भर दिला। सध्याच्या तरुण पिढीवर भाष्य करताना रमीखेळ, मोबाईल आणि ऑनलाईन फसवणूक यात मुलं अडकत चालली आहेत हे जळजळीत वास्तव त्यांनी स्पष्ट केलं। 2 मिनिटांचा राग संपूर्ण आयुष्य बिघडवतो अशी महत्त्वाची जाणीवही त्यांनी करून दिली। डी.वाय. पाटील कुटुंबियांविषयी कृतज्ञतेने बोलताना जे दगडघाव सहन करतात तेच मूर्ती बनतात असं सांगत समाजासाठी केलेल्या त्यांच्या कार्यांची स्तुती केली। यावेळी आमदार सतेज पाटील यांनी देखील इंदोरीकर महाराजांच्या विचारांना दुजोरा देत मोबाईलवर खोटं खरं वाटण्याची स्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे जूनपासून शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचं प्रबोधन करणार अशी ग्वाही दिली। त्यांनी इंदोरीकर महाराजांविषयीही गौरवोद्गार काढले। या सोहळ्याला शांतादेवी डी. पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, पूजा पाटील, एकनाथ पाटील तसेच श्रीराम संस्थेचे पदाधिकारी, माजी महापौर वंदना बुचडे, माजी नगरसेविका माधुरी लाड यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।